एक मिनिट नागपूरमध्ये पहिल्यांदा आलेल्या कार्यकर्त्यांनी खूप जोरात स्वागत केलेलं आहे आणि सकारात्मक चित्र की विधान परिषद निवडणुका देखील बिनविरोध झालेला आहे. विधान परिषदेच्या निवडणुका देखील बिनविरोध झालेल्या आहे आणि पहिल्यांदा तुम्ही आल्यामुळे कार्यकर्त्यांचा एक जोश पाहायला मिळत आहे. अजितदादांची कमी जरी असली तरी त्यांच्या जोशमध्ये कमतरता वगैरे पाहायला मिळत नाही. अजितदादांच्या नंतर मी पहिल्यांदाच आज नागपुरामध्ये येत आहे. कार्यकर्त्या इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या म्हणजे उष्णता असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेले आहेत आणि हे केवळ आणि केवळ दादांचं प्रेम. सुप्रिया सुळे अशा म्हणाल्या की यापुढे मी भविष्यात कोणत्याही पवारांच्या विरोधात लढणार नाही. पवार विरुद्ध पवार अशी लढाई आम्ही भविष्यात होऊ देणार नाही. खरं तर आपल्याला माहिती असेल तर मी नेहमीच जसं मी राजकारणामध्ये आले त्या तेव्हापासून मी सांगत आलेली आहे की कुटुंब आमचं नेहमीच वेगळं असणार आहे आणि राजकारण वेगळं चांगली गोष्ट सांगितलेली आहे. त्यामुळे त्यांनी असा निश्चय केला की पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊच देणार नाही आणि मी पण स्वतः पवारांच्या विरुद्ध लढणार नाही कोणत्याच. आणि त्यांचं वक्तव्य अतिशय चांगलं आहे आणि आम्हा सगळ्या कुटुंबाची सुद्धा तीच इच्छा आहे.